वरती रेकॉर्डिंग चालू आहे फोटो लगे कैमरा है तो हे टेलिप्रॉम्प्टर आहे. आता सर्वांना एकत्र माहिती देतो. हे टेलिप्रॉम्प्टर याच्यात टॅबलेट असतं, याच्यात आपली स्क्रिप्ट असते. आपण म्हणतो ना टेलिव्हिजनचे लोक एवढे बोलता कसं व्हा, तर त्यांच्या समोर असा टेलिप्रॉम्प्टर असतो. ते मिरर इमेज असते मध्ये आणि तिकडनं आपलं दिसतं हळूहळू चालतं. ते आपण बोलत जायचं, वाचत जायचं. असं वाटतं की आपण समोर आणि मध्ये कॅमेरा असतो. हा जो भाग असतो हा कॅमेराचा असतो. या इकडे कॅमेरा असतो. पिशवीत लागते डार्कसाठी. प्रॉम्प्टर आहे. याच्याने आपल्याला जे पण कार्यक्रम असतात आपले आणि त्याच्यात तो हा रिमोट असतो साईडला. PPT पण आपल्याला सेट करता येतो, पॉवर पॉईंट सेट करता येतो, स्क्रॉलिंग सेट करता येतं आणि मग आपण समोर बोलत राहायचं. त्याच्याने असं वाटतं की यांचं पाठ आहे सगळं, पण त्याचं कमालसाठी टेलिप्रॉम्प्टर असतं. टू प्रॉम्प्ट म्हणजे मदत करणं. तर दूरदर्शनसाठी दूरदर्शनचं प्रोडक्शन जे असतं ते मोस्टली लाईट्सवर असतं चालू. हे फ्लड लाईट्स असतात. नंतर माईक असतो, बूम माईक, याला बूम माईक म्हणतात. आणि तुमच्या हातात जे आहे ते वायरलेस आहे. याला क्लिप लावली इथे, हे रिसिव्हर इथे या ठिकाणी रिसिव्हर आहे. म्हणजे त्याला एक्सटर्नल वायरची गरज नाही. एक्सटर्नल वायरचा वेगळा प्रकार आहे आणि इंटरनल वायरचा वेगळा प्रकार आहे. असा एकंदरीत हा सेटअप सगळा. मागे जे जे कार्यक्रमाचे टायटल बदलत राहतील, वेगवेगळे टायटल्स आहेत. मिलनभाई ते टायटल्स दाखवण्यावर एक मिनटं कसे आहेत. वेगवेगळे कार्यक्रम आहे आपले. 300 मिले, नंतर मेरी आवाजची पहचान आहे, नंतर प्रेरणा, असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. त्या कार्यक्रमाप्रमाणे टायटल बदलत राहतील आणि आपलं व्हिडिओ प्रोडक्शन इथे सुरू आहे. समोर ग्रीन स्क्रीन आहे. ग्रीन स्क्रीनचा इफेक्ट असा असतो त्याला क्रोमा इफेक्ट म्हणतात. क्रोमा इफेक्टमध्ये आपल्याला तर क्रोमा इफेक्टमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड कुठली पण चेंज करता. आपण जे मोठे मोठे भव्य स्टुडिओ पाहतो ते मोस्टली ग्रीन स्क्रीनमध्ये काम केलेलं जातं. आपल्याला वाटतं की एवढं पैसे कसे खर्च केले यांनी, एवढं मोठं. तर कोण बोलायला करोडपती तुम्ही स्टेज पाहाल एकदम मोठं भव्य असतं, पण ते सगळं ग्रीन स्क्रीनचा करार होता. त्यानंतर आपण त्या याचं पाहिलं असेल रेकॉर्डिंगचं गाण्याचा कार्यक्रम होता. तो गाण्याच्या कार्यक्रमामध्ये पण तो मोठा स्टुडिओ दिसत होता आपल्याला. ते पवनी बराचदीप आणि अरुणिता कांजीवाल वगैरे. ते इंडियन आयडॉलमध्ये जे मोठे मोठे स्टुडिओ पाहतो आपण ते सगळे स्टुडिओ ग्रीन स्क्रीनमध्ये केलेले असतात. इकडे आणि स्टील जे असतात, स्टील कार्यक्रम जे असतात ते या स्टुडिओमध्ये होतात. जे सिंगल फ्रेम असते, कंटिन्यू मुलाखती, डायलॉग, स्पीच, रेडिओ टॉक, टेलिव्हिजन टॉक, हे सगळं सिंगल फ्रेममध्ये असतं. आणि ग्रीन स्क्रीनमध्ये वेगवेगळे जे कार्यक्रम असतात ते आपल्याला हे असं मूल्यबद्ध नावाचं एक व्हॅल्यू बेस
प्रोग्राम राहील. अनसुने अनुभव आजूपर्यंत आपण ऐकले नसतात ते अनुभव, ते अनुभव असे प्रोग्राम राहतील. आणि अजून असे 7-8 वेगवेगळे टायटल्स आहेत. त्या टायटलच्या अंडरमध्ये मागे हा पडदा बदलेल, टायटल बदलेल, स्टुडिओ स्टील राहील. जे दर्जेदार कार्यक्रम आहेत जे प्रेक्षकांना पाहिजे असतात ते प्रेक्षकांना कार्यक्रमाची निर्मिती आपण करणार. काही असे बाकी आता इथं माईक आहे, इनबिल्ट माईक आपण मागवलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी किरकोळ गोष्टी ज्या घ्यायच्या आहेत. आपल्या दिव्यप्रकाश सरोवरला आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनलचा आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर झाल्यामुळे आपलं सिल्वर अवॉर्ड मिळालेलं आहे. आपल्याला हा बहुमान आहे, हा दिव्यप्रकाश सरोवरच्या नावाने आपल्याला तो मिळालेला आहे. आणि हा केलेला काळात मेहनत घेतली आपण. त्यावेळेसच आपल्या शिवानीदींचे कार्यक्रम होते आणि ते कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवले. जवळजवळ 1 मिलियन व्ह्यूज आणि ते पाहिले. आपण 25,000 साठी एवढं मेहनत घेतली, पण ते 25,000 फिजिकली लोकांनी पाहिले, पण ऑनलाईन 1 लाख लोकांपर्यंत ते सगळे अजून पण लोक पाहतात त्याला. एक व्हिडिओ आपला एक एम म्हणजे मिलियन गाठण्यासाठी फार मेहनत घ्यावं लागते, 1 M गाठण्यासाठी. पण ह्या कार्यक्रमाच्या निर्मितीच्या माध्यमातून आपल्याला ते मिळाले. ओम शांति. ओम शांति. आज हम सब के बीच में हमारे सोमनाथ भाई ने स्टूडियो का कमरा का उद्घाटन किया, इसके लिए बहुत बहुत मैं उनको शुभकामनाएं देती हूँ. हमेशा ऐसी सेवाएं बढ़ती रहे और अनेक आत्माओं तक संदेश पहुँचता रहे, यही हमारी शुभकामना. ओम शांति. आपण प्रत्येकाने आपापले जे काही असेल स्पीच, अनुभव, एखादी टॉक असेल एखाद्या विषयावर, तो आपण इथे येऊन जसं शाश्वत योगिक खेती संदर्भात आहे, मेडिकल विंगचे चांगले आपले आय स्पेशलिस्ट, नंतर आपले किरणबाई आहेत, अंकुशबाई आहेत. प्रत्येकाचे आपले आपले अनुभव असतात, काहीतरी अनुभव असतो, तो इथे येऊन रेकॉर्ड करू शकतो. ओम शांती. थँक्यू सर. खिडक्या 4 देतो, खिडक्या 4 चेंजेस होत राहतील. असं आहे का? पडदे बदलत, टायटल बदलत. सुरुवात लहानपणापासूनच होते. हो, प्रोग्रेस आहे. नाही आहे स्टार्टिंग. वर त्याचे लॅम्प लाईट बाकी आहे. हा वर लाईट राहील. कॅमेरा जो आहे आपला प्रोफेशनल कॅमेरा आहे, त्याचा फॅसिलिटी अशी आहे की या लेटेस्ट याच्यासाठी की ज्यामध्ये ऑटोमॅटिकली इंटरनेट चालेल. म्हणजे आपण जे मोबाईलमध्ये कार्यक्रम घेत होतो यापूर्वी त्याची क्वालिटी इतकी मिळत नव्हती. व्हिडिओ क्वालिटी, ऑडिओ क्वालिटी मिळायची, आपण ऑक्झिलरी लाईन इन लाईन आउट करतो, पण व्हिडिओ क्वालिटी मिळत नव्हती. मग तो इश्यू जो आपला तो सॉल्व होणार आहे. आणि वायरलेस ट्रान्समीटर रिसिव्हर पण आहे, त्यामुळे तोही विषय सॉल्व होणार. ग्राउंड प्रोग्रामसाठी असेच कॅमेरे असतात, दणकट कॅमेरे, त्यामुळे तो एक बेनिफिट आपल्याला. वायरलेस पुढे आपलं व्हॉइस करेक्ट. हां, दुसरं आपलं ऑफिस इथे सुरू झालेलं आहे दिव्यप्रकाश सरोवरचं. राजबेन आणि तुम्ही सर्वांनी अकाउंट इथे बनवू शकतात. प्रिंटर पण आहे, लॅपटॉप आहे, वायरलेस कीबोर्ड माऊस आहे. या ठिकाणी कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या सर्वांना विनंती आहे, जे जे कार्यक्रम लाईव्ह पाहताय त्यांना विनंती आहे की आपण आपले अनुभव, जे अनसुने अनुभव आपण म्हणतो, आपण जे आपण ऐकले नसतील, बहुतांश आपण पाहतो साकार बाबांची आठवणीतले अनुभव फार चांगले लागतात, किंवा चंद्रमणी दादी, प्रकाशमणी दादी, जगदीशबाई, या सर्वांचे अनुभव जे आहेत ते अनुभव आपण ऐकताना आपल्याला एक प्रेरणा मिळते. त्यामुळे ही जी प्रेरक अनुभूती आहे ती अनुभूती आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यायची आहे. आणि हा एक प्रकारचा भाग सुरू झालेला आहे. बऱ्याचशा लोकांमध्ये पोटेन्शियल असतं, पण त्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्याला व्यासपीठ म्हणतो. ते व्यासपीठ देण्याचं कार्य आपल्या दिव्यप्रकाश सरोवरच्या स्टुडिओच्या माध्यमातून होणार आहे. आणि मनातलं जे आउटलेट त्याला म्हणतो आपण, 3-4 दिवसापूर्वीच कार्यक्रम झाला, भावनांना वाट निर्माण करणं, किंवा आपलं काम किंवा आपलं कार्य किंवा आपले विचार कोणतरी ऐकत पाहिजे, ही जी भावना असते ती प्रत्येकाच्या मनात असते आणि ती जनसामान्यापर्यंत व्यक्त होणं गरजेचं असतं. म्हणून हे सुद्धा आउटलेट जो आहे, हा प्लॅटफॉर्म सुद्धा आपल्याकडे कामात पडणार. आणि आपण आपले युट्यूब चॅनल जे बघतात दुसऱ्यांना पण फॉरवर्ड करायला पाहिजे. ती जबाबदारी वाटून घेऊ प्रत्येकाला. जसं कंटेंट रायटिंग आहे, स्क्रिप्टिंग आहे, कॅमेरा पण आहे, व्हिडिओ जर्नलिस्ट आहे, वेगवेगळे कामं आहेत त्याच्यात. स्टुडिओ चालवणं म्हणजे एका माणसाचं काम नाही, त्याला भरपूर हँड्स लागतील. मिलनबाई आहेतच बरोबर, आपण सर्व सुधाकरबाई आहेत, पण हे सगळं प्रत्येकाने शिकून घ्यायला पाहिजे. आता उत्स्फूर्त ज्याला म्हणतो, अंकुशबाई डायरेक्ट आले, त्यांनी कॅमेरा सुरू केला का,
कारण त्यांना वाटतं की आपण म्हणजे नुसतं मेडिकल फील्ड आपलं फील्ड नाही, ऑलराऊंडर आपण व्हायलाच पाहिजे, पण काहीतरी एक सेवा आपण जर पकडून घेतली तर तिच्यामध्ये निपुणता येते आणि काम पण होतं. मीडिया ट्रेनिंग मधुबनमध्ये हा, इलेक्ट्रॉनिक मीडिया ट्रेनिंग आहे, आपण ते इथे घेणार आहोत. ट्रेनिंग सेंटर सुरू झालं की तेच फॅकल्टी आपण इथे बोलू आणि आपल्या जळगाव सब झोनच्या साठी स्पेशल ट्रेनिंग किंवा ज्यांना आता वाटलं ते 26 जूनच्या ट्रेनिंगला अटेंड करू शकतो. ठिकाणा लावा तुझा पकड. हाँ सोमनाथ भाई, राजेंद्र भाई, असं केलं तर ते चालू झालं. ओके.